फक्त एका किसमुळे 2 वर्षाच्या मुलाने आपल्या एका डोळ्याची दृष्टी गमावली. हो, हे अगदी खरं आहे. सध्या या माहितीने जगभरातल्या पालकांची झोप उडवली आहे. तर या घटनेमागचं धक्कादायक कारण काय? आणि पालक म्हणून आपण काय काळजी घ्यायला हवी? याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या माहितीमुळे तुमच्या ओळखीतील एखाद्या निष्पाप मुलाचं आयुष्य वाचू शकतं. तर नेमकं या घटनेमागचं धक्कादायक कारण काय? तर एक व्यक्ती ज्याला हर्पेस सिम्प्लेक्स व्हायरस 1चं इन्फेक्शन झालं होतं. म्हणजे त्याला कोल्ड सोरही म्हणतात आणि सामान्य भाषेत त्याला उष्णतेचे फोड म्हणतात. तर त्या व्यक्तीने त्या 2 वर्षाच्या मुलाला किस केला होता. याला किस ऑफ डेथ देखील म्हटलं जातं. सुरुवातीला डॉक्टरांना ते साधं इन्फेक्शन वाटलं, पण हळूहळू ते इन्फेक्शन त्या मुलाच्या डोळ्यापर्यंत गेलं आणि त्या मुलाला हर्पेस सिम्प्लेक्स केराटायटिस नावाचं गंभीर इन्फेक्शन झालं आणि त्यामुळे त्या मुलाने आपल्या एका डोळ्याची ही दृष्टी गमावली. आपल्याला साधं वाटणारं इन्फेक्शन हे लहान मुलांसाठी एवढं गंभीर का? कारण लहान मुलांची इम्युनिटी हे पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे हा व्हायरस लहान मुलांच्या थेट दृष्टीवर हल्ला करतो. हा व्हायरस लाळेमधून म्हणजे सलायवातून आणि स्पर्शातून पसरतो. जर बाधित व्यक्तीने तुमच्या मुलाला किस केला असेल किंवा जर मुलाला संसर्ग झाला असेल म्हणजे इन्फेक्शन झालं असेल तर ही खालील लक्षणे तपासा. नंबर 1, डोळे लाल होणे किंवा डोळ्यातून पाणी येणे, ओठांवर फोड येणे किंवा पुरळ येणे, वारंवार डोळे चोळत असेल तर सावध व्हा. जर मुलाला ताप आलीये किंवा सुस्त झाले, ही लक्षणे मुलांमध्ये दिसली तर घरगुती उपाय न करता इमिजिएटली डॉक्टरांकडे जा. तर बघ माय डिअर पॅरेंट्स, असं म्हणतात प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर हे टाळण्यासाठी या 3 गोष्टीचं पालन करा. नंबर 1, स्ट्रिक्ट नो किस पॉलिसी. बाहेरच्या कोणत्याच व्यक्तीला, अगदी नात्यातल्या देखील व्यक्तीला बाळाच्या चेहऱ्यावर किंवा हातावर किस करू देऊ नका. कारण जर बाधित व्यक्तीने मुलाच्या हातावर किस केला आणि काही वेळानंतर मुलाने जर त्याच हाताने डोळे चोळले, इन्फेक्शन मुलाच्या डोळ्यात जाते. नंबर 2, जर तुम्हाला सर्दी झालीये किंवा कोल्डसोर झालाय तर अशा वेळेस मुलांपासून दूर राहा. नंबर 3, मुलांना टच करण्यापूर्वी हे हात स्वच्छ धुवा. म्हणजे हँड हायजीनचं पालन. आपलं प्रेम व्यक्त करण्याचे बरेच पर्याय आहेत, पण आपली एखादी चूक लहान मुलांसाठी घातक ठरू नये याची जिम्मेदारी ही आपली आहे. ही माहिती सेव्ह करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि विशेषतः नवीन पालकांपर्यंत शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरमुळे निष्पाप मुलाचं आयुष्य वाचू शकतं. आणि ही माहिती उपयुक्त वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सुरक्षित राहा आणि काळजी घ्या.